हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिसमध्ये वेकन्सी आलेली आहे. वयोमर्यादा 18, 25, 28, 30, 35 वर्षापर्यंत असणार आहे. पदानुसार वयोमर्यादा असणार आहे. केंद्र सरकारी नोकरी असणार आहे. 28,000पर्यंत पगार असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आपण जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण त्याआधी ज्या व्ह्युअर्सनी माझं चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. तुम्ही पाहू शकता, पुणे, भोसरी पुणेवरनं ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. नेम ऑफ द पोस्ट असणार आहे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 3 सिनियर इन्व्हेस्टिगेटर. प्रोजेक्टचं नाव दिलं आहे. पोस्टिंग एनिवेअर इन महाराष्ट्र असणार आहे. नंबर ऑफ पोस्ट 2 असणार आहे, त्या रिझर्वड असणार आहे. एसेन्शियल क्वालिफिकेशन 3 इयर्स ग्रॅज्युएट इन लाईफ सायन्स, क्लिनिकल अँड पॅराक्लिनिकल सायन्सेस इन्क्लुडिंग नर्सिंग अलाइड कोर्सेस. 3 इयर्स एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन लाईफ सायन्सेस. ड्युटी कशा प्रकारची असणार आहे ते दिलेलं आहे. एज लिमिट 35 इयर्सपेक्षा जास्त नसावं. कन्सॉलिडेट सॅलरी दिलेलं आहे 28,000 प्लस HRAS ॲडमिसिबल. डेली अलाउन्सेस फॉर फील्डवर्कवर जर जायचं असेल तर तुम्हाला अलाउन्स मिळणार आहे. त्यानंतर वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे किंवा ऑनलाईन असणार आहे आणि रिटन टेस्ट किंवा इंटरव्ह्यू असणार आहे 4/3/2024ला. त्यानंतर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 3 सिनियर टेक्निकल असिस्टंट, 1 पोस्ट OBCसाठी असणार आहे. पुन्हा एनिवेअर इन महाराष्ट्र पोस्टिंग असणार आहे. पुन्हा सेम क्वालिफिकेशन आणि नेचर ऑफ ड्युटीज तुम्ही वाचू शकता. या पोस्टसाठी 35 इयर्स एज लिमिट असणार आहे. सेम तुम्ही पाहू शकता. बाकी नेक्स्ट पोस्ट मेडिकल सोशल वर्करची आहे आणि 1 पोस्ट रिझर्व असणार आहे. सोशल सायन्स, सोशल वर्क, सोशिओलॉजी, मेडिकल सोशिओलॉजी, सायकोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि या सगळ्या विषयांमध्ये किंवा एखाद्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन हवं आहे. यापैकी एका विषयामध्ये ग्रॅज्युएशन हवं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन चालेल. एज लिमिट 35 इयर्सपेक्षा जास्त नसावं. 28,000 प्लस HRA. त्यानंतर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट फील्ड इन्व्हेस्टिगेटर, पुन्हा 2 पोस्ट आहे, दोन्ही रिझर्व आहेत. त्यानंतर पुन्हा पोस्ट 1 आणि 2 सारखं क्वालिफिकेशन हवं आहे. नेचर ऑफ ड्युटी वाचू शकता. एज लिमिट 35पेक्षा जास्त नसावं आणि कन्सॉलिडेटेड सॅलरी 28,000 प्लस HRA. डेट ऑफ इंटरव्ह्यू ते त्यांना जर जास्ती ॲप्लिकेशन प्राप्त झाले तर ते रिटन टेस्ट ठेवतील किंवा मग मेरिटनुसार सॉर्टिंग करून ते तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन इंटरव्ह्यूसाठी बोलवतील. त्यानंतर लॅबॉरेटरी टेक्निशियन 12वी सायन्स डिप्लोमा, 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन रेलेवंट सब्जेक्ट हवं. पोस्टिंग एनिवेअर इन महाराष्ट्र. 5 पोस्ट असणार आहे. अनरिझर्व 2, OBC 2 आणि EWS 1. 30 वर्षापेक्षा जास्त वय नसावं. 20,000 प्लस HRA देणार आहे. त्यानंतर एक्स-रे टेक्निशियनसाठी 12th सायन्स हवा. डिप्लोमा इन रेडिओलॉजी, रेडिओग्राफी, इमेज टेक्नॉलॉजी, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, 30 वर्षापेक्षा जास्त वय नसावं. 20,000 प्लस HRA. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे हेल्थ असिस्टंटची. 12 पोस्ट्स आहे. रिझर्वेशन दिलेलं आहे. 10वी प्लस डिप्लोमा MLT, DMLT, 2 इयर्स एक्सपिरियन्स इन रेलेवंट फील्ड. 28 वर्षापेक्षा जास्त वय नसावं. कन्सॉलिडेटेड सॅलरी 18,000 प्लस HRA. त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड B 2 पोस्ट आहे, रिझर्व आहे. प्रोजेक्टचं नाव एसेन्शियल क्वालिफिकेशन 12वी पास फ्रॉम सायन्स. त्यानंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला. एज लिमिट 28पेक्षा जास्त नसावा. कन्सॉलिडेटेड सॅलरी 18,000. सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट 2 पोस्ट आहे, 12वी पास किंवा ग्रॅज्युएट. त्यानंतर 8,000 की डिप्रेशन्स पर आवर. नेचर ऑफ वर्क वाचू शकता. 28 वर्षापेक्षा जास्त वय नसावं. 17,000 सॅलरी असणार आहे. त्यानंतर प्रोजेक्ट कम ड्रायव्हर कम मेकॅनिक. SSC 10वी पास असलं पाहिजे. ड्रायविंग मोटर व्हेकल, गुड्स अँड पॅसेंजर, 2 व्हीलर विथ गिअर. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे. ऑर्गनायझेशन, चांगले ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूटमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त वय नसावं. 16,000 सॅलरी असणार आहे. प्रोजेक्ट मल्टीटास्किंग स्टाफ
किंवा हेल्पर 2 पोस्ट आहे. 25 वर्षापेक्षा जास्त वय नसावं. 15,800 रुपये सॅलरी असणार आहे. आता हे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वाचायचे आहे. तुम्हाला जे ॲप्लिकेशन असणार आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर डाउनलोड करायचं आहे. त्याच्यावर कलर पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे आणि सेल्फ अटेस्टेड एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एज, कास्ट, कॅटेगरी, कम्युनिटी, आधार कार्ड हे सेल्फ अटेस्ट करून पाठवायचं आहे. वॉक इन सिलेक्शनसाठी कॅन्डिडेट्सला तुमचं ॲप्लिकेशन, फोटोकॉपी सगळ्या सर्टिफिकेट्सची तुम्हाला भोसरी पुणे हा जो ॲड्रेस दिला तिथे पाठवायचं आहे. ओरिजिनल सर्टिफिकेट नाही पाठवायचे आहे. ते तुम्हाला व्हेरिफिकेशनला ज्या वेळेला तुम्ही सिलेक्ट व्हाल, ज्या वेळेला तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील तेव्हा सोबत घेऊन जायचे आहे आणि दाखवायचे आहे. ओरिजिनल सर्टिफिकेट कोणाला द्यायचे नसतात. त्यानंतर ऑनलाईन सिलेक्शनसाठी ऑनलाईन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. त्यांनी दिलेला आहे गुगल फॉर्म, तो भरायचा आहे. आता लास्ट डेट ऑफ रिसिविंग ॲप्लिकेशन 27/2/2024 4 वाजेपर्यंत आहे. आणि तुम्ही असं समजाल की माझं क्वालिफिकेशन आहे तर मला हा जॉब मिळूनच जाईल असं नाही, तर क्रायटेरिया असतो तिथे. त्यानंतर तुम्हाला टेस्ट्स पास कराव्या लागतील, तर असं त्यांनी लिहून दिलं आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. ॲप्लिकेशन फी नसणार आहे. आवडली असेल तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत थँक्यू.